आज उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं कणखर नेतृत्व आहे. भले ठीक आहे, जागा आम्हाला कमी मिळाली असेल, पण आम्ही संपलेलो नाही. आम्ही मला वाटतं फिनिक्स पक्षाप्रमाणे या राखीतून भरारी घेऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखाचा विचार, भगव्याचा विचार, हिंदुत्वाचा विचार. कोणत्या मुद्द्यांना तुम्ही प्रायोरिटी देणार आहात? मला असं वाटतं जबाबदारी आली म्हणजे खूप काही आलं नाही. मी हे काम करतच आलेलो आहे. मी काही घरी थोडे बसलेलो होतो. त्यामुळे कोणत्या मुद्द्याला प्रायोरिटी नाही. या महाराष्ट्राच्या हिताला सगळ्यात मोठी प्रायोरिटी आम्ही सातत्याने ठेवली, येणार काळात ठेवूच. सर, आता पक्षावर अनेक आघात झाले, आता तुमच्यावर पुन्हा उद्धव साहेबांनी संधी दिली तुम्हाला, कसं पक्ष सांभाळणार? हे पक्षावर आघात काही नवीन नाहीये, परंतु या आघातातून सांभाळणं सगळ्यात महत्वाचं आहे. आज उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं कणखर नेतृत्व आहे. भले ठीक आहे, जागा आम्हाला कमी मिळाली असेल, पण आम्ही संपलेलो नाही. आम्ही मला वाटतं फिनिक्स पक्षाप्रमाणे या राखीतून भरारी घेऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखाचा विचार, भगव्याचा विचार, हिंदुत्वाचा विचार प्रत्येक गावागावात, घराघरापर्यंत ताकदीने घेऊन जाऊ. तुमच्या आपण चौकापासून एक बॅनर लागले, तुमको नाही लगता था की फिर से लौटेंगे, असे हिंदीमध्ये पिक्चरचा डायलॉग असे नेमका टोला कोणाला होता? नाही, मला माहित पण नाही. मी तुमची बातमी पाहून मला बॅनर कळाला. त्यामुळे आता कार्यकर्ते लावत असतात, असं कोणाला टोला बिला मारणं माझा काही स्वभाव नाही. मी झालेलो हे महत्वाचं आहे. कोणाला हे करण्यासाठी मी काही काम करत नाही, करणार पण नाही. आता कार्यकर्ते उत्साह भारत काही लावत असेल, आता ज्यांनी लावलं त्यालाच माहित. मी थोडी बॅनर लावलं कोणतं. सर, अभी आप आमदार बने,